पवई तलावात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जलपर्णीमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय संकटावर मात करण्यासाठी आता स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमी हे सरसावले आहेत। तलावाची त्यांच्याकडून स्वच्छता आणि जलपर्णीतून मुक्तता करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम देखील हाती घेतली आहे। पण मुंबईतील सर्वात मोठा तलाव सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडलाय। पाहुयात पवई तलावाची स्थिती नेमकी काय आहे। हे आता प्रामुख्याने पावलं उचलत आहेत। मी माझ्यासोबत IIT मधील हे तज्ञ संशोधक आणि पवईकर आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ओमकारजी आहेत। ओमकारजी, ज्या पद्धतीने तुम्ही एक PIL पण काही वर्षांपूर्वी टाकली होती सायकल ट्रॅकच्या अनुषंगाने की ते धोका निर्माण होऊ शकतो। दुसरा एक मोठा धोका जर आपण पाहायला गेलं तर ही जलपर्णी आहे। या तलावाला एखाद्या बागेचं किंवा मैदानाचं स्वरूप प्राप्त झालंय। तुम्ही तुमच्या संशोधनात नेमक्या काय गोष्टी आता आढळत आहेत? सर्वप्रथम मी तर म्हणजे NDTV मराठीचा धन्यवाद मानतो की त्यांनी पर्यावरणासारखा म्हणजे आत्ता जो मुद्दा हाती घेतला आहे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। तर 2021 मध्ये मी पवई तलावाच्या संरक्षणासाठी एक जनहित याचिका दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये। तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे जो प्रश्न मांडण्यात आला होता तो तर पवई तलावामध्ये जे काही सायकल ट्रॅक बांधण्यात येत होतं त्याच्या एन्क्रोचमेंटबद्दल होता। पण आत्ताची जी परिस्थिती आहे की इथे जे काही जलपर्णी ह्या वाढलेल्या आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात शेवाळांचं देखील प्रमाण वाढलेलं आहे। तर हे फक्त एक निदर्शक आहेत किंवा एक इंडिकेटर ज्याला आपण असं म्हणू। तर ह्या इंडिकेटर्समुळे एक गोष्ट निश्चित सिद्ध होत आहे की पवई तलावामध्ये प्रदूषणाचं प्रमाण हे फार अधिक आहे। आणि हे कुठलाही व्यक्ती म्हणजे अगदी संशोधकच असायला पाहिजे असं काही नाही आहे। एक सामान्य व्यक्ती देखील हे बघून सांगू शकेल। जवळपास साधारण 80% जे काही तलावामध्ये जलपर्णी वाढल्याचं दिसत आहे। तर ह्याच्यावरून आपण एक जलपर्णींच्या मुळे जे काही इथल्या जैवविविधतेला समस्या निर्माण होत आहेत त्याकडे एक लक्ष वेधणं गरजेचं आहे। तर सर्वप्रथम म्हणजे की जे सूर्याचे जे किरणं आहेत किंवा सूर्यप्रकाश आहे तर हा जलपर्णींमुळे खाली पाण्यापर्यंत पोहोचत नाही। तर पवई तलावामध्ये फक्त मासे आहेत असं नाही आहे। तर पवई तलावामध्ये जे काही एंडेंजर्ड स्पेशीजमधल्या मगरमच्छ आहेत, क्रोकोडाईल्स आहेत ते देखील आहेत। आणि इथे जवळपास साधारण एक 200 पेक्षा अधिक जे काही पक्षी आहेत ते देखील पवई तलावावर अवलंबून आहेत, विसंबून आहेत। तर त्यामुळे 200 प्रकारचे की 200 पेक्षा अधिक वेगळ्या प्रकारचे जे काही पक्षी आहेत ते विहार तलाव असेल किंवा पवई तलाव असेल या ठिकाणी ते येत असतात नियमितपणे। तर त्यामुळे फक्त काही माशांमुळे किंवा काही दुसरे काही खेकडे वगैरे आहेत त्यांच्यासाठी हा धोका आहे तर असं नाही आहे। तर फार मोठ्या प्रमाणात जी विपुल जैवसंपदा आहे इथे त्या सर्वाला हा जलपर्णींचा एक धोका आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या जलपर्णींमुळे किंवा ह्याच्यामध्ये जे काही असणारे हेवी मेटल्स आहेत तर त्याच्यामुळे जे काही अँटी मायक्रोबिल जीन्स जे आहेत आणि मेटल रेजिस्टन्स जीन्स जे आहेत तर ह्याच्यामुळे आणखीन जास्त म्हणजे संसर्ग होण्याचा एक शक्यता आहे किंवा एक धोका निर्माण होऊ शकतो। आता इथे भरपूर प्रमाणात मासेमारी देखील चालते। तर हे जे काही मासेमारी करणारे लोक आहेत तर त्यांना देखील हाताला आणि पायाला काही पांढरे चट्टे वगैरे जाणवल्याचं निदर्शनात आलेलं आहे। तर ह्याच्यामुळे प्रदूषण हे निश्चितच इथे आहे हे दिसून येत आहे आणि त्याबद्दल सिग्निफिकंट एक डेटा देखील निर्माण झालेला आहे। पवईकर सुद्धा आहेत। ज्या पद्धतीने आपण पाहतोय की दरवर्षी करोडोंची टेंडर्स काढली जातात, करोडो रुपये या तलावावरती खर्च केले जातात। मुंबईतील सगळ्यात मोठा तलाव म्हणून या तलावाची ओळख आहे। मात्र अक्षरशः आता या तलावाला श्वास सुद्धा घेता येत नाही अशी अवस्था निर्माण झाली। तुम्हाला पवईकरांना का समोर यावं लागलं या प्रशासनाच्या विरोधात? सर्वप्रथम म्हणजे अनेक करोडोची टेंडर्स निघत आहेत पण त्यामागे भ्रष्टाचाराच्या विरोधात जे आवाज उचलतात ते नंतर आवाज उचलून गप्प बसतात। वास्तविकता थोडीशी जरी पारदर्शकता यामध्ये येईल तर कामं सगळी काही चांगली होऊ शकतात। आता यांनी जसं सांगितलं की जलपर्णींचा वगैरे विषय आहे पण प्रामुख्याने इथे आजूबाजूला अनेक गोष्टींचे विकास होतात। तिथून सुद्धा काही सांडपाणी वगैरे इथे सोडलं जातं जे ड्रेनेजच्या माध्यमातून सोडलं जातं आपणास माहीत असेल। आता गोष्ट अशी होते की या सगळ्या सांडपाण्यामुळे सुद्धा इथल्या जैवविविधतेला त्रास निर्माण होतो। मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये विहार तलाव, तुळशी तलाव सोडल्यानंतर पवई तलाव एक आहे। पण पवई तलावाचं पिण्यायोग्य पाणी नसल्यामुळे ते पिण्यासाठी वापरात येत नाही। परंतु जर त्याच्यावर काही प्रक्रिया केली आणि व्यवस्थित त्याला नीटनेटकं जर केलं, हे काय असं हे नाही आहे की त्याला करूच शकत नाही तुम्ही, इच्छाशक्ती असल्यानंतर सगळ्या काही गोष्टी होतात। तर त्याला नीटनेटकं केल्यानंतर हे सुद्धा इथला सुद्धा पाण्याचा साठा हा पिण्याजोग्य होऊ शकतो आणि भविष्यात येणारे पाण्याचे जे संकट आहे त्यापासून थोडी मुक्ती मिळू शकेल। तुम्ही सुद्धा IIT मध्ये संशोधक आहात। तुमचं नाव काय नेमकं? तुमच्या गणेशजी काय नेमकी आत्ता सद्यस्थिती आहे? कारण का एक चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं की लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात एक कचरा जो आहे हा टाकत असतात। तुमच्या संशोधनात कोणत्या बाबी निदर्शनात आलेल्या आहेत? संशोधन म्हणजे संशोधनाचा जो भाग आहे तो ओंकारजींनी व्यक्त केलेलाच आहे। म्हणजे जेनेटिक जे चेंजेस होत आहेत इवन मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये तर त्यांच्यामध्ये सुद्धा
जो रेजिस्टन्स असला पाहिजे तो त्यांचा निघून चालला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यातून जे आपल्यामध्ये होणारे संसर्ग वगैरे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे अजून म्हणजे मेडिकल चे लोक अजून चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. पण मला म्हणजे इथला काही आर्थिक दृष्टिकोनातून पण एक सांगायचा मुद्दा असा आहे की आपला संबंध भारतभर ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या दृष्टिकोनातून पण आपल्या देशभराचा GDP वाढवण्याचा आपण एक म्हणजे मानस धरलेला आहे आणि इथे म्हणजे खूप मोठी एक संधी आहे उपलब्ध मुंबई महानगरपालिकेला. तर खूप मोठी संधी उपलब्ध आहे आणि ह्या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि इथे खूप एक मोठी म्हणजे आर्थिक हे पण निर्माण करू शकतो आपण टुरिस्ट स्पॉट म्हणून. आणि त्या म्हणजे तेच पैसे जे येतात ते पण तुम्ही इथं स्वच्छता वगैरे करणं अशाच पद्धतीचा एक हे सगळे पवईकर आहेत ज्या पवईकरांनी आणि IITच्या संशोधकांनी हा पवई तलाव वाचला पाहिजे, प्रदूषणाच्या विळख्यातून हा पवई तलाव बाहेर पडला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न जे आहेत हे सुरू झालेले आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्रव्यवहार जे आहेत हे पवईकरांकडनं केले जात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं नागपूरच्या धर्तीवरती जो फुटाळा तलावामध्ये फाउंटन शो आहे तशाच धर्तीवरती या ठिकाणी सुद्धा फाउंटन शो केला जाऊ शकतो आणि पर्यटनाला चालना दिली जाऊ शकते अशा पद्धतीचं एक संशोधकांचं मत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला हा पवई तलाव प्रदूषणाच्या विळख्यातनं कधी बाहेर पडणार हाच प्रश्न निर्माण झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.